आधिरा, केव्हा आलीस बाळा तू? अरे कळवायचं तरी तू आली असते. आई त्यात कळवण्यासारखं काय आहे? आणि तसंही रोला मला सरप्राईज द्यायचं होतं ना, सो म्हणून मी आले. बरं 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 केलंस तू आलीस. खूप बरं वाटलं. किती छान बातमी आहे ना रोहन. चला मग आता ही गोड बातमी आहे तर मग काहीतरी गोड पिऊन साजरी करूया ना. चहा कर चहा. चहा? मी कशाला चहा? आई आम्ही कॉफी प्यायलो त्यामुळे वी आर फाईन, थँक्यू. 2 कपच आणलेस तू? अरे आमच्यासाठी पण आणायचं होतंस ना, पण काही हरकत नाहीये. मस्तपैकी चहा कर अगदी छान गोड गोड बातमीसाठी आहे ना. आई मी ऍक्च्युली चहा बनवण्यासाठी नाही आले ना इथे. मी रोला भेटायला आली आहे. आय जस्ट वॉन्ट टू स्पेंड सम टाइम विथ हिम. पाहिलं ना मी कसे भेटलात तुम्ही ते. अगं पण असं करत जाऊ नको बाळा, तुला तर माहिती आहे ना हे कसं आपलं सोसायटी आहे ना आपली. काय रोहन सांग ना हिला आहे ना. आणि आपलं दार बघ घराचं सत्ताड उघडं असतं की नाही, शेजारी पाजारीची पटकन टपकतात. आता तुमच्यासारखी स्वतंत्र असा बंगला नाहीये ना आमचा, बंद बंगला, कोणी येत नाही तिकडे. म्हणून म्हटलं की जरा हे असं काही नको आहे ना. बस ना आई, तुला चहा हवाय ना? हा एक काम करतो, मी चहा बनवतो. ए वेडायस का तू? नाही 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 तू का बनवतोस? मी म्हटलं माझी सून आलीये घरात तर सुनेच्या हातचा चहा पिऊया, बाकी काही नाहीये. आणि म्हटलं हिला म्हणत होते की असं गळाभेट वगैरे असं करायचं नाही आहे ना, बरं नाही वाटत ते. तुला तर माहिती आहे कसे येतात आपल्याकडे. सोसायटी आहे, इथले संस्कार नाही आहेत, हे संस्कृती नाही आहे, म्हणून म्हटलं. संस्कृती? हो राईट. तुमच्या घरचे संस्कार तर डिवोर्स पेपरवरती खोट्या सह्या करायच्या. हो ना सुश? अधीरा, सॉरी रो, आय एम सॉरी. आय वॉज जस्ट किडिंग. ओके, आय एम सो सॉरी. माझा राग ऑलमोस्ट गेलाय, बट आय नीड सम टाइम. पण रो तुला असं नाही वाटत का हे सगळं ओव्हर रिॲक्ट करतात? काय हे माझं ओव्हर रिएक्शन आहे? हे ओव्हर ऍक्टिंग वाटते तुम्हाला? ताई, कॉफी गरम आहे ना? हो, अजून काय हवंय? नाश्ता? माझा ब्रेकफास्ट करायचा राहिलाय. इथे मी दिवसभर काम करतोय, तो दिसतंय तुला? तरी निवांत बसलीस तू. मॉम, बास झाला आता. अजून किती दिवस मी हे सगळं काम करायचंय? वीट आलाय मला घरात बसून काम करण्याचा. मॉम, माझी शिक्षा लवकर संपली पाहिजे. संपली पाहिजे म्हणजे? अरे अजून शिक्षा व्हायला पाहिजे तुला. कामच असं केलंयस तू. जेलमध्ये घालायला पाहिजे होतं याला, माहितीये का? अरे स्वानंदीची आई म्हणजे अशा अचानक. या ना, या या. अधिराची आजी, तुम्हीच माझ्याबरोबर इतक्या चांगल्या पद्धतीने वागता हो. तर बाकी सगळ्यांनी तर जोकच करून टाकलाय माझा. काय झालं मंदाताई? काही प्रॉब्लेम आहे का? हे तुम्ही मला विचारताय? तुम्ही? बस बस झाला आता. सहनशक्तीचा अंत झालाय माझा. अरे मुलाकडची बाजू आहे आमची, तरी देखील आम्ही काही बोलत नाही, निमूटपणे सगळं ऐकून घेतो. आमच्या या चांगुलपणाचा तुम्ही किती 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 म्हणून फायदा घेणार आहात? कसला फायदा? तुम्ही अचानक कसं काय आलात? तुमच्या लाडक्या बहिणीने ना काही पर्यायच नाही सोडला माझा. तुमची लाडकी बहीण पण अशीच अचानक आली आमच्याकडे न सांगता. आता एवढं सगळं झाल्यानंतर कोण असं अचानक येतं का घरी? सांगा बघू. बरं आली तर आली, 2 शब्द चांगले बोलायचे ना माझ्या बरोबर. नाही, भांड मांडली माझ्या बरोबर, अपमान केला. अरे उठसूट काय चाललंय? काय सारखं आपलं माझा अपमान करायचा आहे? बरोबर दिसतंय का? आता ही शिकवण दिलीये का तुम्ही? मी तरी किती ऐकून घ्यायचं? सॉरी मंदाताई, खरंच सॉरी. नाही म्हणजे माझी डॉल थोडी तापट आहे, पण
मनाने अगदी सोन्यासारखी आहे ती. खरंच सांगते, तिच्याकडनं काहीही चूक झाली असली ना, म्हणजे झालीच असेल तिच्याकडनं चूक, तुम्ही कशाला खोटं बोलाल? तिच्या वतीने मी सॉरी म्हणते, मी माफी मागते तुमची. पण प्लीज आमच्या आधिराची चूक पदरात घ्यावं. लहान आहे ती अजून. तिचा संसार सुखाचा व्हावा असंच फक्त वाटतंय मला. हो माफ करा, बस करा सगळी तुमची नाटका. माफ करा म्हणे. हे काय चाललंय? हे असंच गोड बोलून बोलून ना तुम्ही मला गोळात घेतलं. काय म्हणाल तुम्ही? तुम्हाला असं वाटतं की तुमच्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा? हो, हे काय विचारणं झालं का? म्हणजे कोणत्याही आईला असंच वाटणार. अच्छा, म्हणून तुम्ही मला तिचं लग्न मोडण्यासाठी पैसे दिले?